हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वातंत्र्याचा कडे वाटचाल च्या भाग 2 मध्ये आपल्याला बघायचं आहे आझाद हिंद सेनेचा लढा. ओके, की बाबा आपण आता जस्टच बघितलं की क्विट इंडिया मुवमेंट चालू होती. क्विट इंडिया मुवमेंट, चले जाओ किंवा छोडो भारत आंदोलन जे आहे ते चालू होतं आणि ते आंदोलन जे आहे त्याच्या सगळ्या नेत्यांना अरेस्ट वगैरे केली आणि ते बऱ्यापैकी दाबल्या गेलं. ओके, मीन व्हाईल पॅरलली ओके जगाच्या पाठीवरती दुसरं महायुद्ध पण चालू होतं. ओके, सो ही जी आझाद हिंद सेनेचा लढा हा मुद्दा जरी मी 2 नंबरला शिकवत असलो तरी प्रत्यक्षात घडताना मात्र पॅरललच घडत होता, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. सो तुम्हाला जरा इसवी सन बघता बघता ते अंदाज येईल सुद्धा की आझाद हिंद सेनेचा जो लढा आहे तो कशा पद्धतीने झाला, कशा पद्धतीने त्याचा काय म्हणतात त्याला क्विट इंडिया मुवमेंट ह्याला पॅरलल असं अस्तित्व होतं. ओके, हे सगळं तुम्हाला काय आहे लक्षात येईल. आलं लक्षात? ओके, सो सुरू करूयात बघा. ओके, एक सेकंद. सर, आझाद हिंद सेनेचा जो लढा आहे या लढ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर एक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा की हा प्रॉपर आर्मीवाला लढा होता. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये युद्ध होतं, ज्याच्यामध्ये हत्यारं होती. ओके, छोडो भारत आंदोलन जे आहे ह्याच्यानी आग्नेय आशियामधली जी भारतीय जनता होती हिच्यामध्ये अपूर्व असा उत्साह निर्माण झाला होता. आग्नेय आशिया म्हणजे कोणता हो? ओके सर, वरती उत्तर दिशा असते हे आम्हाला माहिती आहे, पूर्व दिशा, पश्चिम दिशा आणि काय म्हणतात त्याला दक्षिण दिशा. ओके, थोडस मध्यभागी जर आपण बघितलं तर भारत जो आहे तो दक्षिण दिशेच्या साईडला येतो. भारताच्या या दिशेला येणारे सगळे जे देश आहेत म्हणजे म्यानमार, मग कंबोडिया, मग लाओस, मग इंडोनेशिया, हे सगळे लोक. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की हा जो आहे तो आग्नेय आशिया आहे. आग्नेय आशियामध्ये प्रचंड प्रमाणात भारतीय लोक होते आणि त्या ब्रिटिशांच्या काळात, ब्रिटिश जेव्हा भारतावरती सत्ता करत होते तेव्हा भरपूर लोक तिकडे राहत होते. त्या सगळ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. भारतात जेव्हा क्विट इंडिया आंदोलन चालू होतं तेव्हाच सेम टू सेम आग्नेय आशियामध्ये सुद्धा भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक आघाडी उघडण्यात आली होती. ओके, लोक प्रयत्न करत होते. काय प्रयत्न करत होते? भारतीय लष्कराचे हजारो सैनिक अधिकारी जे आहे ते जापानी लोकांना शरण गेले होते म्हणा किंवा युद्ध कैदी झाले होते म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा. आलं लक्षात? पण इन शॉर्ट ते जापानच्या ताब्यामध्ये होते. आलं लक्षात? ओके, येस सर. त्या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि त्या सगळ्या लोकांना एकत्र करून सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना निर्माण केली. लक्षात? ओके, येस. ही आझाद हिंद सेना जी आहे या आझाद हिंद सेनेनी भारताला ब्रिटिश साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ब्रिटिश फौजांच्या विरोधात भारतीय सीमांवरती काय केलं? त्यांनी युद्ध केला. ब्रिटिशांच्या सैन्याच्या विरोधात जे ब्रिटिशांचं ओरिजिनली सैन्य होतं ते जापानला शरण गेलं होतं, त्यांचं रूपांतर करून त्याच सैनिकांना परत ब्रिटिशांसोबत भिडवण्यात आलं. लक्षात? ओके, फक्त फरक एवढा होता की भारतामधले जे सैनिक होते ते ब्रिटिशांकडून लढत होते आणि जपानकडून जे सैनिक लढत होते ते सुद्धा भारतीयच होते, पण ते मात्र भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. आलं लक्षात? येस सर, समजलं आम्हाला. हा संघर्षामध्ये आझाद हिंद सेनेला अपयश आलेलं होतं. पण सगळा जो इतिहास आहे तो इतिहास आपण अभ्यासला तर तुम्हाला लक्षात येईल की हे काही वेस्ट गेलेली गोष्ट नाहीये. लक्षात? रादर इतकी मोटिवेशनल होती की यांच्यापासून मोटिवेशन घेऊन नंतर भारतामधल्या सगळ्या सैन्यांनीच उठाव केला आणि ब्रिटिश घाबरले आणि भारत सोडून गेले. आझाद हिंद सेनेचा लढा आपण इग्नोर करू शकत नाही. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द इंडिपेंडन्स. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा सुभाषचंद्र बोस बद्दल शिकून घेऊ आणि मग संपूर्ण आझाद हिंद सेनेबद्दल सुद्धा शिकू. हा फोटो सुद्धा सुभाषचंद्र बोस यांचाच आहे बरं का. ओके, तुम्हाला वाटत असेल की नाही फक्त याच फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस आहेत, तसं नाहीये. ओके, हा फोटो सुद्धा सुभाषचंद्र बोस यांचाच आहे. ओके, 1939च्या मार्च मध्ये त्रिपुरी जबलपूर पासून 10 मैल अंतरावरती आहे, रफली 25 किलोमीटर. इथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. तुम्हाला ऑलरेडी या अधिवेशनाबद्दल मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणांनी बोललेलो आहे. ह्याच्यामध्ये ती राष्ट्रीय योजना समिती वगैरे स्थापन करण्यात आली वगैरे वगैरे. त्यावेळी जगावरती दुसरं महायुद्ध होणार की काय अशी छाया पसरलेली होती. स्वातंत्र्य आंदोलन अधिक तीव्र करायचं, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांना भाग पाडायचं, असं सुभाषचंद्र बोस हे म्हणाले होते. ओके, पण यांची ही भूमिका जी होती या भूमिकेमुळे महात्मा गांधी आणि अन्य राष्ट्रीय सभेचे बाकीचे जे नेते होते या नेत्यांसोबत सुभाषचंद्र बोस यांचे मतभेद झाले. लक्षात? ओके, येस सर. शेवटी त्यांनी राष्ट्रीय सभेचं
अध्यक्षपद जे होतं ते सोडून दिलं आणि स्वतःची सेपरेट पार्टी स्थापन केली, फॉरवर्ड ब्लॉक. ओके, फॉरवर्ड ब्लॉक या पुरोगामी गटाची त्यांनी काय केली, स्थापना केली. महायुद्ध सुरू होताच सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढाई करण्याचा पवित्रा घेतला. ऑब्व्हियसली ब्रिटिश ऐकणार होते का, नाही. त्यांनी सत्याग्रह सुरू करून टाकला की ब्रिटिशांच्या विरोधात सत्याग्रह करायचा. ब्रिटिश ऐकणार होते का, नाही. ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकून दिलं. तुरुंगाचं वातावरण जे आहे ते त्यांना सहन झालं नाही, त्यांची तब्येत खराब झाली. उपोषण वगैरे जे आहे त्यांनी त्याच्यामध्ये चालू करून टाकलं आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या घरी पाठवून देण्यात आलं की तुम्ही घरी जा आणि तुम्हाला घरामध्ये आम्ही काय करतो, नजरकैद करतो. आलं लक्षात? येस सर. 1939च्या डिसेंबर मध्ये त्यांची तुरुंगातून मुक्तता केली, पण त्यांच्या स्वतःच्याच घरी त्यांना नजरकैद करण्यात आलं. ओके, आपल्याला पुढचा सगळा किस्सा सगळ्यांना माहिती आहे की तिथून ते काय झाले, फकीराच्या रूपामध्ये 1941च्या प्रारंभी बोस जे आहेत ते गुप्तपणे भारतामधून निसटून गेले. गुप्तपणे ते भारतामधून काय झाले, निघून गेले. आलं लक्षात? पेशावर, काबूल, मॉस्को या मार्गे ते काय झाले, बर्लिनला पोहोचले. ओके, रस्त्याच्या मार्गाने, विचार करा तुम्ही. ओके, बर्लिनला पोहोचले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताची मुक्तता करणे हे जे आहे ते त्यांनी त्यांच्या आयुष्याचं शेवटचं उद्दिष्ट मानलेलं होतं. ओके, तिथे त्यांनी ब्रिटिशांचे जे शत्रू आहेत यांच्यासोबत जाऊन मिळायचं आणि त्यांना काय करायचं, ब्रिटिशांच्या विरोधात लढायला लावायचं, अशा पद्धतीची त्यांची स्ट्रॅटेजी होती. परकीय सत्तांच्या मदतीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारायचा असा त्यांचा प्रयत्न चाललेला होता. ओके, जर्मन सरकारकडून त्यांनी सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला. ऑलरेडी अशाच प्रकारचं सहकार्य जे आहे, तुम्हाला आठवत नसेल तर फक्त आठवण करून देतो की जेव्हा गदर आंदोलन झालं होतं तेव्हा सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. लाला हरदयाळ यांनी हा प्रयत्न केला होता, आठवतंय ना? ओके, येस सर. सेम टू सेम प्रयत्न सुभाषचंद्र बोस यांनी केला. गंमत अशी आहे की सुभाषचंद्र बोस यांचा थोडासा इतिहास तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला लक्षात येईल की जर्मन लोकांनी का मदत केली नाही ते. सुभाषचंद्र बोस यांनी ICS नावाची परीक्षा दिलेली होती. ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. आलं लक्षात? ओके, सो या इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ज्या होत्या ह्याच्यामध्ये ते सिलेक्ट झाले होते आणि कलेक्टर म्हणून नेमले जाऊ शकत होते. त्यांनी ती सर्व्हिस जी आहे ती जॉईन केली नव्हती. आलं लक्षात? येस सर, समजलं आम्हाला. मग हे जे ICS आहे, जर्मनीला असं वाटलं की त्यांनी सर्व्हिस जॉईन केली नाही, हे कदाचित खोटं असू शकतं आणि हे ब्रिटिशांच्याकडून आपल्याकडे गुप्तहेरगिरी करायला आलेले असू शकतात. ओके, म्हणून त्यांनी त्यांना मदत केली नाही. पण स्टील जर्मन लोकांना सुभाषचंद्र बोस यांना स्वतःच्या हातातून जाऊ सुद्धा द्यायचं नव्हतं. आलं लक्षात? म्हणून त्यांनी काय सांगितलं की बाबा आम्ही युद्ध जे आहेत ते युद्ध करण्यासाठी शस्त्र विस्त्र तुम्हाला देऊ शकत नाही, पण तुम्हाला एक काम करू शकतो, इथं बर्लिन रेडिओ आहे, बर्लिन रेडिओचा वापर करून काय करा, तुम्ही बर्लिन रेडिओचा वापर करून भारतातल्या लोकांना जाग करायचा प्रयत्न करा. सुभाषचंद्र बोस म्हणले की जाऊ दे, फुल ना फुलाची पाकळी, जी मदत मिळते ती मदत घ्यावी. आलं लक्षात? ओके, आणि त्या मदतीने त्यांनी तिथेच जर्मनीमध्येच थांबून बर्लिन रेडिओवरून भाषण करायला सुरुवात केली. ओके, येस. मीनवाईल इकडे जर तुम्ही बघितलं, जेव्हा सुभाषचंद्र बोस तिकडे गेले जर्मनीकडे, ओके, त्याच वेळी इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडे भारताचं सैन्य जे आहे ते जपानच्या ताब्यामध्ये सापडायला सुरुवात झाली होती. जपाननी ब्रिटन अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं. ओके, पूर्व आशियामध्ये जपान सगळं जे जिंकायला सुरुवात झाली होती आणि जपाननी काय केले होते, आग्नेय आशियामधले भारतीय लोक जे आहेत, भारतीय सैन्य जे आहेत त्यांना सगळ्यांना अरेस्ट करायला सुरुवात केली. ओके, येस. भारत स्वतंत्र करण्यासाठी जपानची मदत घेऊन आपण काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो, असा चान्स भारतीयांना वाटायला लागला. सिंगापूर जेव्हा हरलं, सिंगापूर मधले जे भारतीय सैनिक होते, 20,000 भारतीय सैनिक तिथे सिंगापूरमध्ये उपलब्ध होते, ते सगळे सैनिक जे आहेत ते जपानच्या कैदेमध्ये गेले. ओके, सो रासबिहारी बोस यांनी या 20,000 सैनिकांना एकत्र करून काय करायचं, एक सेना उभारायची असं ठरवलं. थायलंड, मलाया, इंडो चायना या सगळ्या देशामधले भारतीय लोक सुद्धा या सेनेमध्ये सामील झाले. ओके, आणि त्यांनी त्या संपूर्ण सैन्याची जबाबदारी कॅप्टन मोहन सिंग यांना दिली. आलं लक्षात? ओके, पण गंमत अशी आहे की कॅप्टन मोहन सिंग जे आहेत यांना ते काय म्हणतात, सैन्यामध्ये जो दरारा निर्माण करावा लागतो तो दरारा निर्माण करता आला नाही. ओके, आणि त्या पूर्व आशियामधल्या आझाद हिंद सेनेमध्ये कोणाचं पायतान कोणाच्याच पायात राहिलं नाही. सगळेजण इकडे तिकडे जे आहेत ते काय व्हायला लागले, म्हणजे काहीही करायला लागले. आझाद हिंद सेनेमध्ये डिसिप्लिन राहिलं नाही.
रासबिहारी बोस यांना प्रश्न पडला की बाबा एवढ्या लोकांना मी एकत्र केलं, एवढं जापानची काय आहे मदत मिळवली, एवढं हे सैन्य उभं केलं, हे सैन्य जे आहे ते कॅप्टन मोहन सिंग यांना हँडल करता आलं नाही तर सगळं नुकसान होऊन जाईल. ओके, मग त्यांना लक्षात आलं की सुभाषचंद्र बोस. आलं लक्षात, कुठे आहेत? बर्लिनमध्ये. तिथून त्यांचे भाषण, त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांची हुशारी, त्यांचं नेतृत्व सगळ्यांना माहिती होतं. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना फोन केला, त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे जे प्रयत्न करतायत ते मी इकडे ऑलरेडी केलंय. ओके, माझ्याकडे सैन्य आहे, नेतृत्व करणार असाल तर या. ओके, सो रासबिहारी बाबूंनी काय केलं, सुभाषचंद्र बोस यांना आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करण्याचं आवाहन केलं. ते तिकडे जर्मनीला त्यांनी इन्फॉर्म केलं की बघा तिकडे असं सैन्य तयार झालंय, जर्मनीचाच फ्रेंड आहे जापान. ओके, आणि मला तिथे नेतृत्व करायला बोललंय, तिथं जायची तरी सोय करा. ओके, जर्मनी म्हणले की ओके सोय करतो. पाणबुडीमध्ये बसवलं आणि पाणबुडीच्या मार्गाने त्यांना काय केलं, तिकडे पाठवून दिलं. लक्षात. सो पाणबुडीमधून ते जपानला आले. जपानला आल्यानंतर आझाद हिंद सेनेचे सगळे सूत्र हातामध्ये घेतले. ओके, आझाद हिंद सेनेचे ते आता नेताजी बनले. आणि तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा दिसत असेल, ओके, दिसायला गोल चेहरा, एकदम सॉफ्ट स्पोकन जरी वाटत असले तरी ते एकदम डिसिप्लिन वाले कडक असे काय होते, नेते होते. लक्षात. सो त्यांनी त्या आझाद हिंद सेनेमध्ये एकदम कडक काय केली, शिस्त वगैरे जी आहे ती निर्माण केली. सर्व जाती जमातीचे सैनिक तिथे होते. नुसते एवढंच नाही, स्त्रिया सुद्धा या आझाद हिंद सेनेमध्ये होत्या. त्या कुमारी कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी पलटण जी आहे या पलटणमध्ये त्या काम करत होत्या. लक्षात, त्या पलटणचं नेतृत्व करत होत्या. ओके, लक्ष्मी स्वामीनाथनचा हा जो मागचा फोटो आहे हा तेव्हाचा फोटो आहे आणि हा जो फोटो आहे हा आजचा फोटो आहे. आजचा म्हणजे लेटेस्ट म्हणूया आपण, आजचा नाही एक्झॅक्टली, लेटेस्ट आहे. लक्षात. ओके, येस सर. मग आझाद हिंद सेना जी आहे स्थापन झाली, त्यांची प्रॅक्टिस झाली, त्यांच्या सगळ्यामध्ये डिसिप्लिन निर्माण झालं, सगळं झालं. लढाई करायला त्यांनी सुरुवात केली. सुभाषचंद्र बोस यांनी 1943च्या जून मध्ये सिंगापूर इथं हंगामी आझाद हिंद सरकार जे आहे ते स्थापन केलं. ओके, त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन केलं. जपान, इटली, जर्मनी, त्याच्यानंतर असे 13 देशांनी ताबडतोब आझाद हिंद सरकारला जी आहे ती मान्यता दिली की हे भारतचं खरं सरकार आहे. लक्षात. आणि त्यांचं सैन्य म्हणजे भारताचं खरं सैन्य असं त्यांनी काय केलं, मान्यता दिली. लक्षात. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, ही घोषणा जी आहे ती सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना त्याच भाषणामध्ये दिलेली आहे जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा. ओके, बोस यांनी आपल्या फौजेला युद्धसज्ज बनवलं, डिसिप्लिन वगैरे त्यांच्यामध्ये आणला आणि एकच आदेश दिला, आत्ता तुम्ही जिथे उभे आहात तिथून आपल्याला दिल्लीपर्यंतची जमीन जी आहे ती काबीज करायची आहे, चलो दिल्ली, असा त्यांनी आदेश दिला. जय हिंद ही युद्धाची घोषणा बनली. तेव्हापासून आजपर्यंत जय हिंद जी आहे ही भारतातल्या प्रत्येक गोष्टीनंतर सांगण्याची घोषणा आहे. लक्षात. येस सर, समजलं. नेताजींनी 24 ऑक्टोबर 1943 रोजी इंग्लंड अमेरिकेच्या विरोधात युद्ध घोषित केलं. जापानी लष्कराबरोबरच भारतीय सरहद्दीकडे काय केली, त्यांनी वाटचाल करायला सुरुवात केली. भारत म्हणजेच भारतामध्ये सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा अंदमान आणि निकोबार ही बेटं जिंकली. त्यांनी काय केलं, स्वराज्य आणि शहीद अशी दोन ते काय अंदमान आणि निकोबार बेटांना नावं दिली. जिंकले ते बेटं आणि नावं दिली. ओके, तुम्ही जर उद्या चलून युपीएससी क्लिअर झालात तर तुम्हाला आयदर अंदमान निकोबार किंवा लक्षद्वीप या दोन्ही पैकी कुठेतरी एका ठिकाणी पाठवतात. ओके, त्याला आयलँड अटॅचमेंट म्हणतात. ओके, जर अंदमान निकोबारला जायला मिळालं तर तुम्हाला ते स्वराज्य आणि शहीद असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं बघायला मिळेल. आलं लक्षात. येस सर. सो स्वराज्य आणि शहीद अशी नावं त्यांनी काय केली, ठेवली. 1944च्या जानेवारीमध्ये आझाद हिंद सेनेनी आसामच्या सरहद्दीपर्यंत कूच मारली आणि तिथलं मौडॉक हे ठाणं जे आहे ते सर केलं. आणि इथून पुढेच त्या ब्रिटिशांनी कोणतं दगदगू धोरण जे आहे ते स्वीकारलं. ओके, बघा या इथे हे शहीद जे बेट आहे हे वरचं अंदमान आणि स्वराज्य जे बेट आहे हे खालचं निकोबार. लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला की त्यांनी काय केलं, अंदमान निकोबार तर जिंकलं, आसाम मधलं मौडॉक हे ठाणं सुद्धा जिंकलं. त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेने आसाम मधलं मोराई, कोहिमा, मणिपूर, विष्णुपूर, इम्फाळ इथपर्यंत जे आहे ती काय म्हणतात त्याला कूच केली. ओके, जापानचं सैन्य सुद्धा त्यांना येऊन मिळालं, इम्फाळला वेढा घातला. आझाद हिंद सेनेच्या इतिहासामध्ये इम्फाळचा वेढा जो आहे, इम्फाळचा जो लढा आहे, ओके, तो लढा एकदम चिरस्मरणीय आहे. का बरं? कारण इकडे जेव्हा लढाई चालू होती तेव्हाच अमेरिकेने तिकडे जापानवरती सुद्धा अटॅक केलेला होता. लक्षात. आझाद हिंद सेनेची लष्करी शक्ती मर्यादित होती. जापानचे लोक जेवढं सैन्य, जेवढं हत्यारं, जेवढ्या बुलेट्स, जेवढं अन्नधान्य पाठवत होते तेवढं त्यांच्याकडे ते असायचं.
आलं लक्षात? ओके, येस सर. मग सर तिकडे अमेरिकेचं जे युद्ध आहे, अमेरिकेने जपानवरती जेव्हा अटॅक केला तेव्हा जपान इकडे काही फार मदत पाठवू शकत नव्हता. ओके, आणि ती मदत पाठवू शकत नव्हता, त्याच्यामुळे आझाद हिंद सेनेतले जे सैनिक आहेत त्यांना हाल अपेष्टा उपासमार यांना काय करायला लागायचं, तोंड द्यावं लागायचं. हा लक्षात. आणि तरी सुद्धा ते ब्रिटिशांशी काय करायचे, लढाई करायचे. ओके, 1944च्या शेवटी दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेमुळे काय झालं, इंग्लंड आणि त्या पूर्ण गटाची काय व्हायला लागली, सरशी व्हायला लागली. इंग्लंड आणि अमेरिका जे आहेत ते जिंकायला लागले. जपान, जर्मनी, इटली जे आहेत ते काय झाले, हरायला लागले. जपान हरायला लागलं म्हणजे आझाद हिंद सेना सुद्धा काय झाली, मागे मागे सरकायला लागली. लक्षात. आझाद हिंद सेनेने स्वतःचं ठिकाण नाही सोडलं, पण त्यांची पिछेहाट म्हणजे काय म्हणतात, हरायला लागले ते. ओके, जपानच्या मदतीशिवाय आझाद हिंद सेना अजून पुढे सरकू शकत नव्हती. त्याच्यामुळे काय झालं, आझाद हिंद सेनेचा ब्रिटिश फौजांच्या विरोधात टिकाव लागेनासा झाला. त्यांच्याकडच्या बुलेट्स संपल्या. ओके, बुलेट संपल्यानंतर ते ब्रिटिश सैन्यासोबत कसं काय टिकणार ना, आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात भयंकर गोष्ट घडली ती म्हणजे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला अमेरिकेने जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती काय केले, अणुबॉम्ब टाकले. आलं लक्षात? ओके, येस सर. या 2 शहरांवरती जे अणुबॉम्ब टाकले गेले, ओके, ह्या अणुबॉम्बमुळे भयंकर संहारानंतर जपानने काय केली, शरणागती, अगदी बिनशर्त शरणागती पत्करून टाकली, की काही नको आता अजून एक सुद्धा असा बॉम्ब फोडू नका, आम्ही बिनशर्त शरणागती पत्करतोय, असं जपानने जाहीर करून टाकलं. त्या क्षणी आझाद हिंद सेनेची सगळी रसद जी आहे ती थांबली. 18 ऑगस्ट 1945 रोजी सुभाषचंद्र बोस जे आहेत ते सुद्धा सायगावहून टोकियो जपानला जात असताना त्यांच्या विमानाला फार्मोसा बेटावरती अपघात झाला. सुभाष बाबूंचं त्याच्यामध्ये काय झालं, निधन झालं. आलं लक्षात. जपानचा पाडा, सुभाष बाबूंचं अपघाती निधन, ह्याच्यामुळे आझाद हिंद सेनेने सुद्धा शरणागती जाहीर करून टाकली. भारतामधलं जे ब्रिटिश सैन्य होतं त्यांनी आझाद हिंद सेनेच्या लोकांना काय केलं, अटक केली, अरेस्ट केली. ओके सर, आझाद हिंद सेनेने तर ठरवलं होतं दिल्ली काबीज करायची, पण ते करू शकले नाही. आलं लक्षात. म्हणजे आझाद हिंद सेना अपयशी झाली असं म्हणायचं का. ओके, तर एक अँगलने आपण म्हणू शकतो की भारताला स्वतंत्र करण्याचं जे टार्गेट होतं ते नाही पूर्ण झालं. ओके, पण अगदीच अपयशी ठरले असं नाही म्हणता येणार. आझाद हिंद सेनेने काय केलं होतं, देशभक्तीचा आदर्श जो आहे तो भारतीय जनतेसमोर ठेवला. ओके, सगळ्या लोकांना दाखवून दिलं की देशासाठी किती तुम्हाला लढाई करावी लागेल. ओके, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी महान कामगिरी बजावली. नुसतं एवढंच नाहीये, तर आझाद हिंद सेनेने ज्या पद्धतीने लढाई केली, जेव्हा त्यांची स्टोरी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली की अन्नधान्य नसताना, पोटात दाना नसताना सुद्धा आम्ही लढाई केलेली आहे, बंदुकीत गोळी नसताना सुद्धा लढाई केलेली आहे, तेव्हा भारतातल्या सगळ्या लोकांना एकदम अंगामध्ये स्फुरण चढलं. ओके, नुसतं एवढं नाहीये, ब्रिटिशांना सुद्धा लक्षात आलं की अरे हे आझाद हिंद सेनेचे सैनिक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीये, आपलेच सैनिक आहेत ज्यांना जपानने अटक केली होती, आणि ते जपानकडे जाऊन परत आपल्यावरतीच चाल करून आले. ब्रिटिशांना लक्षात आलं की सैनिक जे आहेत ते आता ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिलेले नाहीत. लक्षात. ओके, येस, तो पायाच डळमळीत झालेला आहे हे ब्रिटिशांना लक्षात आलं की ज्या बेसिसवरती इथे काय आहे, आम्ही अज्युम करतोय की भारताची सत्ता मेंटेन करायची, तो बेसच आमचं काय झालाय, भारतीय सैन्य हा काय झालाय, डळमळीत झालाय, त्यांना लक्षात आलं. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेना आणि त्यांचे सर्व अधिकारी यांच्यावरती खटले भरले. ओके, येस, आझाद हिंद सेनेमध्ये मेजर जनरल शाहनवाज खान, मेजर जगन्नाथराव भोसले, कर्नल धिल्लन, कॅप्टन सेहगल, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, या सगळ्यांचं के नाही पाहिजे तिथे पण हरकत नाही, चला. ओके, ते असं लिहायचं होतं मला. ओके, ते मात्र आली तिथे चुकून. लक्षात. ओके, सो या सगळ्या नेत्यांवरती, यांच्यासोबत अजून बाकीचे पण होते, या अधिकाऱ्यांवरती काय करण्यात आला, राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. ओके, येस, 1945 नोव्हेंबर महिना आहे. विचार करा, 1.5 वर्षानंतर भारत स्वतंत्र होणार आहे. ओके, 1.5 वर्ष आधी भारताच्या या राष्ट्रभक्त क्रांतिकारकांवरती खटला चाललाय, कशाचा, राजद्रोहाचा. ओके, ऑब्विसली भारतामधले सगळे नेते, सगळे भारतीय प्रचंड प्रमाणामध्ये इम्प्रेस झाले होते आझाद हिंद सेनेच्या कार्याने. लक्षात. ओके, आणि त्याच्यामुळे भारतातल्या सगळ्या नेत्यांनी त्या सगळ्या काय म्हणतात त्याला, आझाद हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सपोर्ट करायचं ठरलं. ओके, भारतामधले प्रचंड असे फेमस जे वकील होते, मुल्ला भुलाबाई देसाई, पंडित जवाहरलाल नेहरू, तेजबहादूर सप्रू, हे या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांच्या साईडनी उभे राहिले. लक्षात. ओके, येस सर.
खटला चालू असताना आरोपींच्या मुक्ततेची मागणी करण्यासाठी देशभरामध्ये मोर्चे, आंदोलनं आणि काय म्हणतात हरताळ वगैरे झाले. लष्करी न्यायालयाने तरी सुद्धा त्यांना काय केल्या, दोषी ठरवलं आणि शिक्षा फरमावल्या. आलं लक्षात. त्यांच्या विरुद्ध देशभर संतप्त प्रतिक्रिया झाली की नाही नाही हे रॉंग आहे, असं शिक्षा नाही करायला पाहिजे. आणि शेवटी मग ब्रिटिश सरकारने ठरवून टाकलं की जाऊ दे बाबा, या लोकांना शिक्षा करायच्या नादात असं नको व्हायला की परत एखादं आंदोलन चालू झालं. ओके, म्हणून त्यांच्या शिक्षा रद्द करून टाकल्या आणि त्यांना मुक्त करून टाकलं. ओके, पण या गोष्टीचा अजून एक परिणाम झाला. ओके, सगळे लोक आझाद हिंद सेनेतल्या सैनिकांना हिरो म्हणायला लागले. ओके, ते ज्या गावात जातील त्या गावामध्ये त्यांचा सत्कार व्हायला लागला, ते जिथे जातील तिथे त्यांचा सत्कार व्हायला लागला. आलं लक्षात. ओके, येस सर, या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांसोबतच भरती झालेले पण दुसऱ्या कुठल्या तरी ब्रांच मध्ये असलेले, कुणी नेव्ही मध्ये, कुणी एअरफोर्स मध्ये असे होते. ओके, तिथल्या भारतीय लोकांना मात्र जाणीव झाली की आपण ब्रिटिशांच्या साईडनी राहून गलती करतोय, आपण ब्रिटिशांच्या विरोधात जायला पाहिजे. म्हणून देशभरातल्या इंडियन नेव्ही मध्ये असलेले जे लोक होते, नाविक जे लोक होते, यांनी बंड केला. आलं लक्षात. ओके, येस. आणि त्याच्यामध्ये बघा, आझाद हिंद सेनेच्या लढ्यातून प्रेरणा घेतली आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांमध्ये छोटे छोटे उठाव व्हायला सुरुवात झाली. 18 फेब्रुवारी रोजी नेव्ही मधल्या लोकांनी, 18 फेब्रुवारी 1946 रोजी नेव्ही मधल्या लोकांनी उठाव केला. त्या दिवशी तलवार नावाच्या युद्ध नौकेवरती भारताचा झेंडा फडकवण्यात आला. लक्षात. भारताचा म्हणजे ब्रिटिश इंडियाचा नाही. ओके, स्वतंत्र भारताचा झेंडा जो आहे तो फडकवण्यात आला. नुसतं एवढं नाहीये, मुंबई, ऑब्व्हियसली सगळे किनाऱ्याचे शहर असणार, लक्षात ठेवायला सगळ्यात सोपं. मुंबई, कलकत्ता, कराची अशा कितीतरी ठिकाणीचे जे नाविक आहेत हे बंड करून उठले. मुंबई मधला बंड जो आहे तो 6 दिवस चालू होता, सलग 6 दिवस. ओके, कलकत्त्यामध्ये 7 दिवस, कराचीमध्ये 2 दिवस, मद्रासमध्ये 1 दिवस असा जो आहे हा बंड चालू होता. ब्रिटिशांना लक्षात आलं की बाबा आपल्याला काय आहे, या इथे या काय म्हणतात त्याला नाविकांच्या बंडाच्या स्वरूपातून सुद्धा त्यांना परत लक्षात आलं की बाबा आपल्याला काय आहे, या इथे टिकून राहता येणार नाही आता. ओके, भारतामध्ये जे सैनिक म्हणायचे, भारतामध्ये जे लोक म्हणायचे, ते सगळे लोक आता आपल्या सपोर्टमध्ये नाहीत. द्वितीय महायुद्धामुळे सुद्धा आपलं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि अशा कित्येक प्रचंड कारणांमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचं काय केलं, ठरवलं. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर थोड्याच दिवसामध्ये ब्रिटिशांनी भारत सोडून जायचा निर्णय घेतला. आलं लक्षात. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला त्यांनी काय केलं, स्वातंत्र्य दिलं. ओके, येस. पण हे होत असताना फाळणी नावाची एक खूपच वाईट घटना घडलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा सेपरेट व्हिडिओ करून टाकलाय मी. ओके, येस सर. मग 15 ऑगस्ट 1947 ला त्यांनी काय केलं, स्वातंत्र्य दिलं. पण स्वातंत्र्य मिळवून जाण्याची जी घटना आहे की अशी एका सेकंदात घडलेली नाही, सहजासहजी तो निर्णय आलेला नाही. अगदी त्यांनी भारतावरती दया वगैरे पण दाखवली नाही, त्यामागे बरीच कारण आहेत. ओके, भारताला त्यांनी स्वातंत्र्य का दिलं यामागे बरीच कारण आहेत. जसं दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतामध्ये जे आंदोलन झालं, काय म्हणतात त्याला, चले जाव आंदोलन म्हणा, आझाद हिंद सेनेचं आंदोलन म्हणा, नाविकांचा उठाव म्हणा, ह्याच्यामध्ये जे रुद्र स्वरूप सगळ्यांना दिसलं की बाबा हे डायरेक्ट पोलीस चौक्या जाळून टाकतायत, हे लोक लगेच मारून टाकतात लोकांना, सैनिक डायरेक्ट उठाव करून येत आहेत. आलं लक्षात. हे जेव्हा त्यांना लक्षात आलं, त्यांना ते सहन होईन असं झालं. ओके, नुसतं एवढंच नाहीये, युद्ध जेव्हा संपलं, सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा संपलं, सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर 2 गोष्टी घडल्या होत्या. सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाला तेव्हा इंग्लंड सुपर पॉवर होता. आलं लक्षात. सेकंड वर्ल्ड वॉर संपला तेव्हा इंग्लंड सुपर पॉवर राहिला नव्हता. ओके, रादर सुपर पॉवर या शब्दाच्या जवळपास पण राहिला नव्हता. नव्या 2 सुपर पॉवर सेपरेटली उदयाला आल्या होत्या, एक होती अमेरिका आणि एक होती रशिया. सो इंग्लंडमध्ये सुद्धा भरपूर बदल झाले होते. जगाच्या पातळीवरती सगळ्या पब्लिकचा, वेगवेगळ्या देशांचा प्रभाव जो आहे तो पडलेला होता. ओके, सो असे वेगवेगळे कारणीभूत घटक आहेत, त्यांना आपण 5 वेगवेगळ्या सेक्शन मध्ये काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. थोडंसं शॉर्ट मध्ये बघूया. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात पहिल्यांदा प्रखर राष्ट्रीय आंदोलन, त्याच्याबद्दल शिकणार. मग जातीय व्यवस्थेमध्ये तडजोड झाली, ब्रिटनमध्ये बदल झाले, भारतीय लष्कराच्या निष्ठेबद्दल ब्रिटिशांना संशय यायला लागला आणि जगाच्या पातळीवरती सुद्धा प्रेशर निर्माण व्हायला सुरुवात झाली. सो सगळे एक बघूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रखर राष्ट्रीय आंदोलन. आलं लक्षात. ओके, येस सर. 1920 पासून महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली हे जे सगळं राष्ट्रीय सभेचं काम होतं त्याला जन आंदोलनाचं स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली होती. ओके, इन शॉर्ट तुम्ही इथून पुढचं जे बघाल ते समरी असल्यासारखं आहे. आलं लक्षात. ओके, सो बघा,
ओके. सो जन आंदोलनाचं स्वरूप जे आहे त्यांना प्राप्त व्हायला सुरुवात झालं. भारतामध्ये एनर्जी जी आहे ती निर्माण व्हायला सुरुवात झाली. 1942च्या आंदोलनाच्या वेळेस तर अगदी कोणीही नेता नसताना सुद्धा लोक आंदोलन करू शकतात हे यांना जाणवलं. त्यांना सोडा, भारतातल्या लोकांना सुद्धा जाणवलं की कुणीच नेता नसेल तरी आपण आंदोलन करू शकतो. ओके. येस सर, भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला आता विरोध करता येणार नाही. विरोध केला तर आपलंच नुकसान होईल हे ब्रिटिशांच्या लक्षात यायला सुरुवात झाली. ओके. येस सर, कळालं आम्हाला. दुसरं कारण काय होतं? दुसरं होतं जातीय समस्येवरती तडजोड. भारताच्या स्वातंत्र्याच्या मध्ये येणारा जो एक सगळ्यात मोठा अडथळा होता तो म्हणजे मुस्लिम लीग. ओके. स्वातंत्र्य आंदोलनाच्या विकासामध्ये जातीय प्रश्नावरून खूप वेगवेगळे पेच प्रसंग निर्माण झाले. ओके. आणि त्यात सुद्धा मुस्लिम लीगने अडथळा निर्माण करून ठेवला होता की भारताला स्वतंत्र मिळू देणार नाही, आधी फाळणी करा मगच स्वातंत्र्य द्या. लक्षात. ओके. असा आग्रह जो आहे तो ब्रिटिशांकडे धरला. शेवटी काँग्रेसने ठरवलं की बाबा तडजोड करून टाकू, फाळणीला अनुकूल होऊन जाऊ. सुरुवातीला नव्हती राष्ट्रीय सभा अनुकूल, पण नंतर शेवटी तडजोड केली, योजनेला, फाळणीच्या योजनेला संमती देऊन टाकली आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य देण्याचा वाट जो आहे, भारताला स्वातंत्र्य मिळण्याची वाट जी आहे ती मोकळी झाली. लक्षात. येस. त्याच्यानंतर सर पहिलं कारण, दुसरं कारण झालं. तिसरं कारण होतं ते म्हणजे ब्रिटन मधील बदल. ओके. ब्रिटनमध्ये काय बदल झाले? सगळ्यात पहिल्यांदा महायुद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा ब्रिटन सुपर पॉवर होती. ओके. पण महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटन सुपर पॉवर राहिली नाही. ओके. निवडणुका झाल्या, निवडणुका झाल्यानंतर सत्तांतर घडून आलं. ओके. युद्ध काळामध्ये इंग्लंडमध्ये सत्तेवर असलेला हुजूर पक्ष जो आहे तो काय झाला? निवडणुकीमध्ये पराभूत झाला. लक्षात. आता गंमत असं आहे की ब्रिटनमध्ये दोन टाईपचे पक्ष आहेत. एक आहे हुजूर पक्ष, एक आहे मजूर पक्ष. हुजूर पक्ष भारत म्हणजे इम्पेरियलिस्ट पद्धतीचा आहे, डोक्यामध्ये ते साम्राज्यवादी विचार आहेत त्यांच्या. मजूर पक्ष मात्र भारताच्या फेवर मध्ये असणार. ओके. मजूर पक्ष सत्ताधारी झाला होता, ते भारताच्या फेवर मध्ये असणारे लोक होते. सहानुभूती होती त्यांना भारतातल्या लोकांबद्दल, म्हणून त्यांनी ठरवून टाकलं की भारताला स्वातंत्र्य देऊन टाकायचं. ओके. येस. आणि म्हणून त्यांनी ताबडतोब स्वातंत्र्य देण्याची जी पद्धत आहे, स्वातंत्र्य देण्याची जी तरतूद आहे ती सुरू केली. महायुद्धामध्ये सुरू झालेली जी जीवित आणि वित्तहानी आहे त्याच्यामुळे इंग्लिशची, ब्रिटनची पॉवर सुद्धा कमी झालेली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं समुद्रामधलं वर्चस्व जे आहे ते सुद्धा कमी झालेलं होतं. ओके. ब्रिटन मधलं स्वतःच, त्या ब्रिटनमध्ये जे काही अटॅक झाले त्याच्यामुळे तिथलं जीवन विस्कळीत झालेलं होतं. कारखाने, उद्योगधंदे यांचं नुकसान झालेलं होतं. एकेकाळी जगावर राज्य करणारं इंग्लंड जे आहे ते आता दुय्यम दर्जाची सत्ता बनली होती, सुपर पॉवर राहिली नव्हती. लक्षात. आपले आपले अंतर्गत प्रश्न सोडवावेत, अंतर्गत विस्कटलेली घडी परत ठिकाणावरती आणावी हा इंग्लंडनी ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी ठरवून टाकलं की भारतामध्ये परत आंदोलन होतील, ती सावरत बसायची, त्यांच्यावरती राज्य करण्यासाठी स्वतः ते सगळे पैसे पणाला लावायचे. त्यापेक्षा एक काम करू, त्यांना स्वातंत्र्य देऊन टाकू आणि आपण आपल्या आपल्या देशाला सवारण्याचा प्रयत्न करू. ओके. येस सर, समजलं आम्हाला. सो इंग्लंडनी काय केलं? युद्धोत्तर काळामध्ये भारताशी चालणारा व्यापार जो आहे तो व्यापार त्यांना परवडणार नाहीये, त्यांना लक्षात आलं. आर्थिक परिस्थितीमुळे, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेऊन टाकला. सो दिस वॉज थर्ड रिझन. ओके. येस सर, कळालं आम्हाला. पहिलं रिझन होतं ते म्हणजे प्रखर राष्ट्रीय आंदोलन. दुसरं रिझन होतं स्वातंत्र्य मिळण्याचं, ते म्हणजे तडजोड करण्यात आली जातीय समस्येवरती. तिसरं म्हणजे ब्रिटनमध्येही भरपूर बदल झाले. चौथं रिझन जे आहे ते म्हणजे भारतीय लष्कराच्या बद्दल ब्रिटिशांना आता शंका यायला लागली. आझाद हिंद सेनेच्या स्वरूपात समजा, ओके, किंवा नाविकांच्या बंडच्या स्वरूपात समजा. ओके. सो भारतीय लष्कर जे आहे ते आता ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिलेलं नाही, ते त्यांच्या नागरिकांशी एकनिष्ठ झालेलं आहे असं त्यांना लक्षात आलं. आझाद हिंद सेनेचा लढा म्हणा, नेव्ही, एअरफोर्स, त्याच्यानंतर पायदळ, या सगळ्यांमध्ये झालेले उठाव म्हणा आणि त्या उठावाला देशभरातल्या लोकांनी दिलेला प्रतिसाद म्हणून म्हणा, ओके, या सगळ्या कारणांमुळे ब्रिटिशांना लक्षात आलं की सैन्य काय आता आपलं ऐकत नाही आणि आपल्याला काय करायला लागेल, यांना आपल्याला या सैन्याच्या मदतीने भारतावरती सत्ता काही करता येणार नाही. लक्षात. येस, ह्याची जाणीव ब्रिटिशांना झाली, लक्षात आलं त्यांना आणि त्यांनी भारत सोडायचा निर्णय घेतला. येस सर. सो टोटल 4 कारण आपण बघितली. शेवटचं जे कारण होतं ते म्हणजे जगाच्या पातळीवरती ब्रिटनवरती निर्माण झालेलं प्रेशर. ओके. जागतिक पातळीवरती भारताची राष्ट्रीय चळवळ, त्याच्यानंतर तिला लाभलेले महात्मा गांधींचं नेतृत्व, ह्याचे जगभरामध्ये पडसाद उमटले. अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट आणि अमेरिकन जनता जी आहे ती भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला अनुकूल होती. लक्षात. ओके. आणि मी तर तुम्हाला सांगितलं की अमेरिका आणि रशिया काय झालेली, अमेरिका आणि रशिया नवीन सुपर पॉवर झालेली.
लक्षात. युद्धोत्तर काळामध्ये अमेरिकेच्या आर्थिक सहकार्याची इंग्लंडला जी आहे ती प्रचंड गरज होती. ब्रिटिश राज्यकर्ते अमेरिकेतील लोकमताचा दबाव जे आहे ते झुगारू शकणार नाहीत हे आपल्यालाही माहिती होतं, म्हणून तिकडून पण आपण प्रेशर क्रिएट केलं. अमेरिकेप्रमाणे रशिया, चीन यांनी सुद्धा भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल काय केलं होतं, इंग्लंडवरती दडपण आणलेलं होतं. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या भारत सोडून जाण्याच्या निर्णयावरती जागतिक लोकमताचा काय झालेला होता, प्रभाव पडलेला होता. लक्षात. सो ही टोटल 5 कारण होती ज्याच्यामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याचं ब्रिटिशांनी काय केलं होतं, ठरवलेलं होतं. आलं लक्षात. येस सर, समजलं आम्हाला की ब्रिटिशांनी जे आहे ते अशा प्रकारचं स्वातंत्र्य वगैरे जे आहे ते भारताला दिलं. पण हे स्वातंत्र्य देत असताना जे दुसरं कारण मी तुम्हाला नेहमी सांगत आलो, काय कारण सांगितलं की सर काय झालेलं होतं, आपण जातीय गोष्टीबद्दल तडजोड केलेली होती, फाळणीबद्दल तडजोड केलेली होती. सो ही फाळणी नेमकी कशी झाली, काय झाली, हे जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हे इतिहासाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल आत्ताचा, ओके, तर ही पूर्ण सिरीज होती. ओके, या सिरीज मधला हा बघायला गेला तर टाइमलाईन वाईज शेवटचा व्हिडिओ. आलं लक्षात. ओके, भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास जो आहे तो सुरू होत असतो. आलं लक्षात. ओके, सो आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो इथपर्यंतच. ओके, सो इथून पुढचा जो भाग आहे, आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. ओके, सो त्या संबंधित सगळे लेक्चर जे आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर राज्यसेवा.com या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता. ओके, आतापर्यंतचे जे लेक्चर्स आहेत हे सगळे लेक्चर्स आम्ही युट्यूब वरती टाकलेले आहेत. तुम्ही आमच्या चॅनलवरती जा, खाली चॅनलची लिंक दिसेल तुम्हाला, त्या चॅनलवरती जा, मॉडर्न इंडिया लाईव्ह नावाची प्लेलिस्ट दिसेल, त्या प्लेलिस्ट मध्ये जा, तिथून पुढचे सगळे व्हिडिओज जे आहेत ते ओळीने बघा. आलं लक्षात. ओके, नुसतं एवढंच नाहीये तर ह्याच्यानंतर जेव्हा मी पण कोणतेही आधुनिक भारताच्या इतिहासाचे लेक्चर्स घेत असतो त्याला 3 पार्ट मध्ये कन्वर्ट केलेलं असतं. ओके, पहिला पार्ट असतो जो आतापर्यंत मी तुम्हाला शिकवला, गेले 27-28 लेक्चर्स. हा लक्षात. दुसरा आणि तिसरा पार्ट युजली मुलांना मी पुस्तकातून वाचायला सांगतो की तुम्ही वाचा. हा लक्षात. पण सिन्स ऑनलाईन लेक्चर्स आहेत, त्या ऑनलाईन लेक्चर्स मध्ये मी काय करणार आहे, त्यांची रेकॉर्डिंग करणार आहे. पण त्याआधी आपल्या ज्या ऑलरेडी चालू सिरीजेस आहेत, ओके, पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, या सगळ्या सिरीजचे सगळे लेक्चर्स आहेत ते संपवले जातील आणि मग त्याचा पुढचा भाग जो आहे तो चालू करण्यात येईल. ज्या लोकांना माहिती नाहीये की अजून सगळे कोर्सेस जे आहेत ते कुठे बघायचे असतात, त्या लोकांसाठी शॉर्ट मध्ये मी सांगतोय की हे सगळे कोर्सेस वगैरे जे आहेत ते तुम्हाला कुठे दिसतील. तुम्हाला जर ऑलरेडी माहिती असेल की हे कोर्सेस कुठे बघायचे असतात तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. अख्खी इतिहासाची सिरीज तुम्हाला कशी वाटली हे या व्हिडिओवरती खाली कमेंट करून तुम्ही मला कळवा. ओके, नुसतं एवढंच नाहीये, अजून अशाच प्रकारचे भरपूर व्हिडिओज देण्यासाठी तुम्ही आम्हाला लाईक करून, सबस्क्राईब करून, सबस्क्रिप्शनसाठी तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवून, ओके, काय करू शकता, आम्हाला प्रोत्साहित करू शकता. तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या स्टेटसवरती तुम्हाला जे जे लेक्चर आवडतात ते स्टेटस म्हणून ठेवा. ओके, नुसतं एवढंच नाही, त्यांच्या लिंक स्टेटस म्हणून ठेवा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. ओके, जेवढं जास्त शेअर कराल तेवढं ऑटोमॅटिकली आमच्याकडून सुद्धा जास्त मिळेल. आलं लक्षात. ओके गाईज, सो थांबतोय मी इथे. ज्या लोकांना माहिती नाही की लेक्चर्स, कोर्सेस, 83 विषयांचे कोर्सेस कुठे बघायचे, नोट्स कुठून डाउनलोड करायच्या, त्यांनी फक्त बघा, बाकीचे लोक पुढचं लेक्चर बघायला जाऊ शकतात लगेच. ओके, येस, बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये राज्यसेवा.com नावाची वेबसाईट आहे. ओके, त्या वेबसाईट वरती जा. आलं लक्षात. त्या वेबसाईट वरती तुम्ही गेलात की तुम्हाला त्या वेबसाईट मध्ये बॉटमला, खालच्या साईडला, ओके, स्क्रोल डाऊन करायचं. स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला इथे बटन दिसतील, कोर्सेसची माहिती, ताजे व्हिडिओ, नवीन नोटिफिकेशन. सो फ्री कोर्सेस, पेड कोर्सेस, सर्व प्रकारचे कोर्सेस जे आहेत ते तुम्हाला तिथे दिसतील. तिथे जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा इथे सगळे कोर्सेस दिसतात. ओके, चालू घडामोडीचा कोर्स, कायमस्वरूपी मोफत कोर्स आहे, क्लिक करा, जॉईन करा. ओके, जेवढा जास्तीत जास्त फायदा होईल करता येईल करा. इंडियन पॉलिटीचा कोर्स सध्या मोफत आहे. इंडियन पॉलिटी पूर्ण सध्या मोफत आहे तुम्हाला. ओके, जॉईन करू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, मॅथ्स जे आहे, मॅथ्सचे लेक्चर जे असतात ते त्यांचं कोर्स पूर्ण सध्या मोफत आहे, जॉईन करा. ओके, नंतर त्याला फीस लागेल, ती फीस लागायच्या आधीच तुम्ही बघून घ्या ना ते सगळे लेक्चर, आहे की नाही. येस सर. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आत्ता राईट नाऊ हा जो कोर्स आहे, हा कोर्स इथे या ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सापडतील ते. ओके, आवर्जून त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून बघा, तुम्हाला दिसेल ते पेज जे आहे ते पेज दिसेल, त्याच्यावरची सगळी माहिती, लेक्चरची यादी, सगळं 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 दिसेल.
ओके, जाऊन बघा. ओके, त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमीचा कोर्स चालू आहे, तो सुद्धा मोफत आहे, सध्या मोफत आहे. तिथे शब्द दिसेल तुम्हाला, सध्या मोफत आणि कायमस्वरूपी मोफत. जे कायमस्वरूपी मोफत आहे त्यांचं काही टेन्शन नाही, पण सध्या मोफत जे आहेत ते नंतर पेड मध्ये कन्वर्ट होतात. लक्षात, सो जे जोपर्यंत मोफत आहे तोपर्यंत बघून घ्या. ओके, एमपीएससी प्राकृतिक भूगोल जोपर्यंत मोफत आहे बघून घ्या. ओके, बघा पेड कोर्स चालू घडामोडीचा मॅरेथॉन. ओके, 1200 लेक्चर्सचा कोर्स आहे. ओके, त्याच्यामध्ये गेल्या 1.5 वर्षाचे सगळे करंट अफेअर्स आहेत ते आपण घेतोय. लक्षात, हा मात्र पेड आहे. सर मग वरचा करंट अफेअरचा हा डेली करंट अफेअरचा आहे. ओके, हा फ्री आहे. ओके, हा मात्र तुमच्या परीक्षा ओरिएंटेड करंट अफेअरचा आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील, त्याच्यामध्ये कोणी कोणी कोर्स जॉईन केलाय ते सुद्धा दिसतं. तुमच्या ओळखीचं कोणतं नाव असेल तर त्यांना विचारा कसा आहे कोर्स, काय आहे. लक्षात. ओके, येस, लवकरच पुढचे कोर्सेस येत आहेत, आर्ट कल्चर हेरिटेज आणि पर्यावरण, हे दोन्ही पण जे आहेत ते आपण बघणार आहोत. लक्षात. ओके, लवकरच येतील, तुम्हाला मेसेज पाठवलं जाईल. ओके, तुम्हा लोकांना जर माहिती नसेल की एक्झॅक्टली सर आम्हाला काय करायचं आहे, तुमच्याशी संपर्क करायचा आहे, तर तो कसा करू, सो तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि परीक्षेचं नाव पाठवा. ओके, 9420064469. लक्षात, या नंबरवरती तुम्ही काय करा, संपर्क करा आणि त्या नंबरवरती तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव, परीक्षेचं नाव पाठवू शकता. ओके, आणि आमच्याशी संपर्क करू शकता. ओके, येस, तुम्हाला अजूनही काही मदत हवी असेल, डाऊट्स असतील तर आवर्जून तुम्ही संपर्क करा, आम्ही नेहमी मदत करू. ओके गाईज, थांबतोय मी इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.